आज या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता नगरसेवक या नात्यानं मी आज या ठिकाणी जे सातारा शहरात विविध ठिकाणी खड्डामय सातारा जो झालेला आहे त्या ठिकाणी आज हे वृक्षारोपण करण्याचा जो आंदोलन आहे तर ते आंदोलन खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाग येण्याकरता केलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की रस्त्याची अजून मान्सूनला प्रॉपर सुरुवात नाही आहे तरी देखील रस्त्याची चाळण झालेल्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते। आत्ताच आपण पाहिलं सातारा शहर पोलीस स्टेशनपासून जो स्टँडकडे रस्ता जातो त्या ठिकाणी जवळजवळ 2 ते 2.5 फुटाचं भगदाड पडलेलं आहे। कोणत्याही प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो, कुणाचा जीव जाऊ शकतो। अशा वेळेस जर प्रशासनाला जर येता जाता अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला जर हे खड्डे दिसत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही। खऱ्या अर्थानं जर रस्ते करत असताना शासन नियमानुसार त्या ठिकाणी नगरपालिका असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्या ठिकाणी संबंधित जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमलेला असतो। जर अधिकारी नेमला होता तर रस्त्याची क्वालिटी अशी का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। का एकीकडे शासनाचं धोरण आहे झाडे लावा झाडे जगवा, तर या ठिकाणी सध्या असं चित्र पाहायला मिळतंय की ठेकेदार पोसा ठेकेदार जगवा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जो पर्यावरणाचा जर आपण विषय डोक्यामध्ये घेतला तर सध्या सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी जे काही बांधकाम चालू आहेत ते वड्यावरचे बांधकाम असतील की जेणेकरून निसर्गाचा जो तुम्ही समतोल बिघडवलेला आहे त्यामुळे निसर्ग आपल्यावरती कोप करू शकतो। गेल्याच आपल्या काही 15 दिवसाच्या पावसाळ्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दमछाक झालेली आहे। तुम्ही पाहाल की ओढा असेल नाला असेल ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे, रस्त्यावरती अक्षरशः अपघात होत आहेत। याला जबाबदार नेमकं कोण? खऱ्या अर्थानं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्याकरता सर्व नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी नागरिकांना देखील विनंती करीन की ज्यावेळेस नगरसेवक म्हणून विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम मी करत असतो त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे कागद अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्या गाळामध्ये संपूर्ण ढीकच्या ढीक बघायला मिळतो। खरं तर नागरिकांनाही माझी विनंती आहे की आपणच आपल्या पर्यावरणाचा निसर्गाचा जर समतोल व्यवस्थित ठेवला तर निसर्ग आपल्यावरती कोप करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने अपेक्षा आहे शासनाकडून प्रशासनाकडून की यावरती बोध घेऊन सातारा शहरातील खड्डे जे आहेत ते खड्डेमुक्त सातारा शहर व्हावं याकरता ही माझी मागणी आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपचे आणि भाजपचेच कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा पवित्र उचललाय। रस्त्याची चाळण झाली म्हणून तुम्ही म्हणताय, मात्र तुम्ही भाजपचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांना तुम्ही विचारलं नाही? आता तुम्ही निश्चितपणे हा प्रश्न अतिशय चांगला केलेला आहे। खरं तर तुम्ही विचार करा, ज्यावेळेस आपण असं म्हणू, आता तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे की घरचा आहेर दिला वगैरे असं, परंतु ही घरची जबाबदारी आहे। खऱ्या अर्थाने ही घरची जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून हे आंदोलन करतोय। मी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी या खड्ड्यांबद्दलची माहिती दिलेली आहे, तरी देखील अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर माझी माननीय मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना मागणी आहे संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करावं। कारण वेळोवेळी त्यांना ह्या सूचना दिलेल्या होत्या, तरी देखील जर नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, आपण पाहू शकता की वायसी कॉलेजपाशी एवढा मोठा खड्डा आहे की तेथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो आणि एखादी जीवितहानी होऊ शकते। याला जबाबदार कोण आहे? कारण सत्ता किंवा काय हा प्रश्न नाही, नागरिकांना जर ज्या अडचणीतून जावं लागतंय तर त्या अडचणींसाठी रस्त्यावरती उतरण्याचं कार्यकर्त्याचं काम आहे, ते काम मी आज या ठिकाणी केलेलं आहे। आमदार शिवेंद्रराजेंना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे। त्या कुटुंबाचा एक छोटासा सदस्य म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की सातारा शहरातले जे खड्डे आपापल्या भागामध्ये ज्या भागामध्ये जे नगरसेवक असतील त्यांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे खड्डे बुजवले पाहिजेत।